नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत रगडा पॅटीसची रेसिपी। अगदी बाहेरसारख्या चवीचा रगडा पॅटीस घरच्या घरी कसा तयार करायचा आणि तेही खूप साऱ्या सिक्रेट्स टिप्स सोबत। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मनसोक्त खाण्याचा आनंद लुटा। लगेचच रेसिपी सुरू करूयात। तर सगळ्यात अगोदर आपण रगड्यासाठी पांढरे वाटाणे शिजवून घेणार आहोत। इथे मी पांढरे वाटाणे रात्रभरासाठी भिजत घातलेले होते किंवा 5 ते 6 तास भिजत घातले तरी देखील पुरेसे होतात। आता आपण यावरचं पाणी काढून घेऊन वाटाणे कुकरमध्ये घालून घेतलेले आहेत आणि त्यावर 1 ग्लास स्वच्छ पाणी घालून घेतलेलं आहे। अगदी वाटाण्यांच्या वर थोडं पाणी राहील इतकंच पाणी आपण घालणार आहोत। यात मी पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि हे छान मिक्स करून घेऊन आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या पुरेशा होतात। आपल्याला वाटाणे पूर्ण गाळ शिजवून घ्यायचे आहेत। आता लगेचच आपण पॅटीसची तयारी करून घेऊया। तर मी इथे 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत। आता इथे मी बटाट्याचे लहान लहान तुकडे करून घेते, कारण बटाटे गरम आहेत त्यामुळे मी चाकूनेच त्याला हलकसं तोडून घेते। बटाटे चुकूनही किसणीने किसायचे नाहीत, नाहीतर मग मिश्रण खूप ओलसर होतं। त्यामुळे आपण थोडे जाडसर त्याचे काप करून घेऊया आणि थोडे थंड झाले की मग आपण त्याला हाताने मॅश करून घेऊयात। इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता आपण त्यात अगदी पाव चमचा हळद घालून घेणार आहोत। खूप जास्त हळद घालायची नाहीये। आणि मी इथे अर्धी वाटी पोहे मिक्सरला बारीक करून घेतलेले होते ते घालून घेते। आणि आता आपण यात 2 लहान चमचे कॉर्नफ्लॉवरही घालून घेणार आहोत। त्यामुळे पॅटीस हे वरून छान क्रंची होतं आणि आतून मऊसूत होतं आणि शिवाय त्याला आकारही अगदी छान देता येतो। आता आपण हे सगळं मिश्रण सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण त्याला हाताने छान एकजीव करून घेऊया। पोहे घातल्याने आणि कॉर्नफ्लॉवर घातल्याने पॅटीस वरून छान कुरकुरीत असं तयार होतं। आता सगळं मिश्रण हे छान एकजीव असं झालेलं आहे आणि त्याला हलका पिवळसर रंग आलेला आहे आणि मिश्रण हे खूप जास्त ओलसरही नाही आहे, त्यामुळे पॅटीसला अगदी छान आकार देता येईल। आता कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झालेला आहे। आपण बघूयात वाटाणे कसे शिजले आहेत ते। तर आपण एका चमच्याने वाटाणे चेक करून बघूयात। तर खूप छान शिजले गेलेले आहेत, अगदी मस्त हाताने दाबले की गाळ होत आहेत। आता आपण वाटाणे थोडेसे हलके मॅश करून घेऊयात। तर तुमच्याकडे पोटॅटो मॅशर असेल तर त्याने करू शकता किंवा अगदी रवीने केले तरी देखील चालतील। सगळेच वाटाणे मॅश करायचे नाही आहेत, थोडेसे आपण अख्खे ठेवणार आहोत आणि थोडे आपण मॅश करून घेणार आहोत। वाटाण्याचा अगदी लगदाही करायचा नाही आहे, तर थोडे मॅश करूयात, थोडे तसेच राहून देऊयात। तर तुम्ही बघू शकता इथे आपण हलके हलके हाताने मॅश करून घेतोय। आता आपण यात अजून थोडं साहित्य घालून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे। आता कढईत आपण जराही तेलाचा वापर न करता मॅश केलेले वाटाणे असेच घालून घेऊयात। गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे आणि आता यात 1 छोटा ग्लासभर पाणी मी घालून घेते, कारण आपल्याला रगडा हलकासा पातळसर करून घ्यायचा आहे आणि त्याला एकदा हलकसं ढवळून घ्यायचं आहे। आणि आता गॅसची फ्लेम मीडियम केली तरी देखील चालेल। आता आपण यात अर्धा शिजलेला बटाटा घालून घेणार आहोत। तुम्ही बटाटा नाही घातला तरी देखील चालेल, पण बटाटा घातल्याने हलकासा दाटसरपणा येतो आणि आपण अगदी स्ट्रीट स्टाईल बनवतोय, त्यामुळे थोडंसं आपण इथे बटाटा घातलेला आहे। आता पुन्हा त्याला छान ढवळून घेतल्यावर त्यात चवीनुसार थोडंसं साधं मीठ आणि नेहमीप्रमाणे थोडंसं काळं मीठ घालूयात। आणि आता घालूयात सिक्रेट मसाला, ज्याच्याशिवाय कुठलंही चाट हे अपूर्ण आहे। या मसाल्याचा व्हिडिओ चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे, तर नक्कीच जाऊन व्हिडिओ बघा। 3 ते 4 मिनिटात रगड्याला छान अशी उकळ आलेली आहे। आपण त्याला हलकसं पुन्हा एकदा ढवळून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त असा रगडा हा तयार झालेला आहे। आता जरी तो खूप पातळसर दिसत असला तरी हळूहळू थंड होईल तसा तसा तो दाटसर होतो। आता
छान असा रगडा ढवळून घेऊया आणि त्यात थोडी आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. त्याने चव अप्रतिम लागते. पण कोथिंबीर घातल्यावर लगेचच गॅस बंद करायचा आहे, नाहीतर मग कोथिंबीर काळी पडते. तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि लगेचच पॅटीस बनवायला घेऊयात. तर इथे मिश्रण अगदी छान घट्टसर झालेलं आहे, जराही ते हाताला चिकटत नाही आहे. तर इथे आपण मध्यम आकाराचे पॅटीस करून घेणार आहोत. हातावर हलकासा गोळा करून घेऊन त्याला आपण दाब देऊन घेणार आहोत. इथे मी लहान आकाराचे पॅटीस करून घेते आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडे मोठ्या आकाराचे पॅटीस करून घेतले तरी देखील चालेल. आणि अशाच प्रकारे आपण इथे सर्व पॅटीस करून घेणार आहोत. इथे आपण थोडे पॅटीस करून घेतलेले आहेत आणि आता आपण लगेचच त्याला शॅलो फ्राय करून घेऊयात. त्यासाठी आपण तवा तापत ठेवला होता आणि अगदी 2 लहान चमचे आपण इथे तेल घालून घेतोय. खूप कमी तेल या रेसिपीला लागतं. आता आपण त्यावर एक एक करून पॅटीस ठेवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवूयात, खूप जास्त हाय नको. आणि अगदी 5 ते 6 मिनटात दोन्ही बाजूने पॅटीस छान भाजले जातात. खूप जास्त वेळही त्याला लागत नाही. तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि पॅटीस एका बाजूने छान हलकेसे ब्राऊन करून घ्यायचे आहेत. इथे पॅटीस आपण पलटवून बघूयात. तर हलकेसे छान असे ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे. आता आपण सगळेच पॅटीस छान पलटवून घेऊयात. तुम्ही बघू शकता अगदी छान हलके हलके ब्राऊन झालेले आहेत. आता आपण त्याची दुसरी बाजू देखील छान अशी भाजून घेणार आहोत आणि पुन्हा त्याला पलटवून घेणार आहोत. तर मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर पॅटीस तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी 4 ते 5 मिनिटात मस्त असे खरपूस पॅटीस तयार होतात. लगेचच आपण प्लेटिंग करायला घेऊयात. तर इथे सगळा सेटअप तयार आहे. रगडा घेतलेला आहे, हिरवी आणि गोड चटणी घेतलेली आहे आणि याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. गार्निश करण्यासाठी इथे बारीक शेव घेतलेली आहे, सिक्रेट मसाला, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. तर लगेच प्लेटिंग करूयात. तर इथे सुरुवातीला आपण रगडा घालून घेऊयात. प्लेटमध्ये रगडा छानसा पसरवून घेऊयात. आता त्यावर आपण पॅटीस ठेवून घेऊयात. तर मस्त गरमागरम असे खरपूस भाजलेले पॅटीस आपण ठेवून घेऊयात आणि त्यावर हलकासा पुन्हा एकदा रगडा घालून घेऊयात. आता त्यावर हलकासा आपण आपला सिक्रेट मसाला घालून घेणार आहोत. याची रेसिपी नक्की जाऊन बघा. आणि आता आपण यावर घालणार आहोत गोड चटणी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड आणि तिखट चटणी कमी जास्त करू शकतात. आणि या दोन्ही चटण्यांची रेसिपी बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता आपण यावर घालून घेणार आहोत बारीक कांदा. गार्निशिंगसाठी शेव घालून घेणार आहोत आणि वरून हलकीशी आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. रगडा पॅटीस खूप टेस्टी दिसते ना. नक्कीच हे घरी ट्राय करा. पण त्याआधी त्यासाठी लागणाऱ्या दोन्ही चटण्यांची आणि मसाल्याची रेसिपी नक्की जाऊन बघा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. ही रेसिपी घरी करून बघा आणि कशी झाली हे देखील कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे छान छान व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला मिळतील. धन्यवाद.